नमस्कार, माझं नाव स्नेहा आहे. मी पुण्याची राहणारी आहे. मी आज तुम्हाला माझी कथा सांगणार आहे. मी पुण्याला बी.कॉम करत आहे. माझी फिगर 38-36-38 आहे. शरीराने मी जरी भरलेली जाडजूड असली तरी कॉलेजमधली सगळी मुले माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायची. मी चालायला लागले की माझी गांड अशा प्रकारे वर खाली करते की बसलेले बुल्लेसुद्धा उठतात. तशी मी आधीपासूनच झवाडी आहे. मला सेक्स व्हिडिओ बघून पुच्चीत बोट घालून घ्यायला आवडतं. पुच्ची चोळायला खूप आवडतं. घरी एकटी असताना आरशासमोर मी कितीतरी वेळ नागडी उभी राहून स्वतःला बघत असते. काकडी, केळी अशा कित्येक वस्तू मी पुच्चीत घालून माझी खाज मिटवली आहे. फर्स्ट इयरला असताना माझ्या वर्गात रोहन नावाचा एक मुलगा होता. तो वर्गात सारखं माझ्याकडे बघायचा. मलाही तो खूप आवडायचा. हळूहळू आमच्यात मैत्री झाली. आम्ही दोघांनी नंबर एक्सचेंज करून घेतले. रात्र आम्ही हसत गप्पा मारत घालवत. नंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. मग आम्ही चावट गप्पा मारायला लागलो. कधी तर रोहन कॉलेजमध्ये असतानाच मला किस करायचा. माझे बॉल जोरजोरात दाबायचा. मलाही ते खूप आवडायचं. एक दिवशी माझ्या घरी कोणी नव्हतं तेव्हा मी रोहनला कॉल करून बोलावलं. मी ब्लॅक कलरची नेटची पॅन्टी घातली होती व त्यावर ब्रा घातली होती आणि त्यावर परत लॉंग टॉप घातला होता. रोहनने आल्या मला मिठीत घेऊन खूप जास्त किस करायला सुरू केलं. त्याला कळलं होतं की मी त्याला का बोलावले आहे ते. त्याने मला त्याच्या मिठीत उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन किस करतच नेलं. मला बेडवर झोपून माझ्या अंगावर येऊन मला किस करत होता व माझे बॉल देखील चोळायला लागला होता. बॉल चोळून त्याने खूप जास्त लाल करून टाकले होते. माझ्या सर्वांगावरून त्याच्या हाताची बोटे तो फिरवत होता. मी त्याचे सगळे कपडे काढून टाकले. एकदम गोरापान धिप्पाड अंगावर भरपूर केस असलेला रोहन त्याच्या खाली मी पडून होते. त्याच्या छातीला माझे बॉल लागत होते आणि मला खूप जास्त मज्जा येत होती. त्याने माझा टॉप काढून टाकला. माझी नेटची काळी ब्रा बघून त्याचा लंड तर खूपच जास्त उसळ्या मारायला लागला. मी त्याचा लंड घेऊन हलवायला लागले. त्याला चोकायला लागले. माझी थुंकी त्याच्या मोठ्या 7 इंच लांब जाडजूड लंडवर झोपून मी लॉलीपॉपसारखं त्याला चोखत होते. 10 मिनिटे चोखून झाल्यावर रोहनने माझी ब्रा आणि पॅन्टी काढून टाकली आणि माझी पुच्ची चोळायला लागला. माझा दाना तो जोरजोरात ओढायला लागला. माझ्या पुच्चीवर मी एकही केस ठेवला नव्हता. रोहनने त्याची जीभ माझ्या पुच्चीत घातली आणि माझी पुच्ची चोखू लागला. मी रोहनचे केस धरून त्याचे डोके माझ्या पुच्चीवर दाबले. माझी पुच्ची त्याला एवढी आवडली की तो तब्बल 20 मिनिटे तिला चोखत होता आणि दोन्ही हातांनी माझे बॉल जोरजोरात दाबत होता. त्यांना फटके मारत होता आणि मला खूपच जास्त मज्जा येत होती. रोहन बोलला, स्नेहा बेबी, तुझी पुच्ची मला खूप आवडली. असा वाटतंय चोखतच राहावा. मी बोलले, बेबी फक्त चोखणारच का तिला झवणार नाही का? हे ऐकून तो पेटला आणि बोलला, आज तुझी पुच्ची अशी झवतो की ती सुजून फुगेल. हे ऐकून माझी पुच्ची पाणी सोडायला लागली. मग रोहनवर आला आणि त्याची थुंकी त्याने त्याच्या लंडावर लावली आणि त्याचा लंड माझ्या पुच्चीवर घासायला लागला. मला किस करत त्याने एक जोरदार शॉट मारत त्याचा अर्धा लंड त्याने माझ्या पुच्चीत कचकून घुसवला. मला जास्त आग झाली. याआधी मी 3-4 वेळा वेगवेगळ्या मुलांकडून झवले होते, पण इतका जाड लंड माझ्या पुच्चीत पहिल्यांदाच जात होता. थोडा वेळ थांबून त्याने त्याचा लंड पुढे मागे करायला सुरू केलं. मी थोडं वॅसलीन माझ्या पुच्चीवर लावलं, त्यामुळे त्याचा लंड माझ्या पुच्चीत पटकन घुसला. हळूहळू त्याने वेगाने मला ठोके द्यायला सुरू केलं. माझी गांड, कंबर, बॉल आणि पलंग जोरजोरात हलायला लागली. डोक्यानं मी मुळे मी आ ओ फक मी रोहन एस हार्डर असे जोरजोरात ओरडत होते आणि आवाज काढत होते. ते ऐकून रोहन मला अजून जोरजोरात धावत होता. अर्धा तास झाला तरी रोहनचं गळत नव्हतं आणि मी 3 वेळा फळाफळा झडले. पूर्ण खोलीत चपचप आवाज येत होता. 40 मिनिटे झाल्यावर रोहनचं पाणी निघालं आणि त्याने ते पाणी माझ्या तोंडात सोडलं. त्याची खारट चव मला खूप आवडली. माझी पुच्ची लाल होऊन खूप सुजली होती. रोहनने माझी पुच्ची खूप वेळापर्यंत थुंकी लावून चोळून दिली. तेव्हा मला बरं वाटलं. थोडा वेळ आम्ही तसेच पडून राहिलो. नंतर अजून एक शॉट काढून आम्ही शांत झालो. नंतर जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळायला लागली आम्ही तसे झवत होतो. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा. अशा स्टोरी मी पुढे घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला अशा स्टोरी अजून बघायला भेटतील. थँक्यू.